नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. तर आपण आज TYBAच्या 6व्या सेमिस्टरचा मेजर विषय वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर यामधील ॲरिस्टॉटलचे राज्यासंबंधीचे विचार आपण आज पाहणार आहोत. तर ॲरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार पाहताना आपण थोडक्यात ॲरिस्टॉटलची ओळख करून घेऊ. तर मित्रहो, ॲरिस्टॉटलचा जन्म इसवी सन पूर्व 384 ग्रीकमधील स्टॅगिरा येथे झाला. ॲरिस्टॉटल एक महान विचारवंत आहे आणि राज्यशास्त्राचा जनक म्हणूनही तो ओळखला जातो. ॲरिस्टॉटलने विविध शास्त्रांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यास कारणामुळे त्याला राज्यशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. जसे की नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरशास्त्र, वैदिकशास्त्र, खगोलशास्त्र, त्याचबरोबर साहित्य, काव्य, विज्ञान, यंत्रशास्त्र इत्यादी सर्वच विषयांवर त्याने लिखाण केलेले आहे. तसं पाहिले तर त्याने जवळजवळ 400 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि राज्यशास्त्राच्या दृष्टीने त्याचे महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे दी पॉलिटिक्स आणि दी कॉन्स्टिट्यूशन हे 2 ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ॲरिस्टॉटलच्या विचारांवर प्लेटोच्या विचारांचा प्रभाव आहे, कारण की प्लेटो हा ॲरिस्टॉटलचा गुरु होता आणि ॲरिस्टॉटलने निरीक्षण पद्धत, प्रत्यक्ष प्रमाण, तुलनात्मक पद्धत व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळे त्याने राज्यशास्त्राचा दर्जा हा मिळवून दिलेला आहे. अशा या महान विचारवंत वयाच्या 62व्या वर्षी जे इसवी सन पूर्व 322 त्याचा मृत्यू झाला. तर ॲरिस्टॉटलच्या राज्यविषयक विचारांमध्ये आपल्याला ॲरिस्टॉटलने राज्यविषयक विचार मांडताना राज्याची जी कल्पना आहे, राज्याची जी संकल्पना आहे, अत्यंत विस्तृतपणे मांडली आहे आणि अशी संकल्पना मांडणारा तो त्या काळातला पहिला विचारवंत आहे. आणि म्हणून त्याची राज्याची उत्पत्ती संबंधी विचार असतील, राज्याची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, राज्याचं स्वरूप काय, राज्याचा विकास कसा झाला, राज्याच्या स्थापनेमागे उद्देश काय, राज्याचं कार्य काय, या संबंधी त्यांनी राज्यविषयक विचारांमध्ये मीमांसा केलेली आहे. आपले हे जे विचार आहे, राज्यविषयक विचार आहे, हे विचार त्यांनी दी पॉलिटिक्स या ग्रंथात पहिल्या भागात त्याने मांडलेले आहेत आणि ते विचार आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहू शकतो. राज्यविषयक विचारांमध्ये सुरुवातीला ॲरिस्टॉटलने राज्यविषयक विचार मांडताना म्हटलं की राज्यांचा व राज्यसंस्थेचा उगम कसा झाला. तर ॲरिस्टॉटलने राज्य का व कसे अस्तित्वात आले यासंबंधी आपले विचार या ठिकाणी सविस्तरपणे दिलेले आहेत. आणि ॲरिस्टॉटलच्या आधी व त्याच्या काळात जे सोफिस्ट विचारवंत होते, जे राज्याला कृत्रिम असून ते करारानुसार निर्माण झालेले असं असल्याचे म्हणत, परंतु आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी लोकांनी करार करून राज्याची स्थापना केली अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून ॲरिस्टॉटल राज्याला स्वाभाविक संस्था म्हणतो आणि त्याच्या मते राज्य ही एक नैसर्गिक संस्था असून त्याची जी उत्पत्ती ती उत्पत्ती विकासातून झाली आहे. आणि ॲरिस्टॉटल म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तसा तो राजकीय प्राणीसुद्धा आहे आणि राज्याचा जन्म मानवी जीवनासाठी झाला असून ते सुखी जीवनासाठी कायम आहे. म्हणजे राज्याचा जो
उगम झालेला आहे, राज्याचं जी जन्म झालेला आहे, तर तो मानवी जीवन सुखी कसे राहील यासाठी झाला आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून मनुष्य हा स्वभावतःच समाजप्रिय प्राणी आहे आणि जमावाने राहणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि अनेक संस्था स्थापन केल्या, समाजाच्या विकासाबरोबर अनेक संस्था निर्माण होऊन शेवटी परिपूर्ण आणि सुखी जीवन जगण्यासाठी त्याने समाजाची एक गरज वाटत नाही, तर ती एक म्हणजे जो अशा या परिस्थितीत म्हणजे म्हणजे समाजात न राहता एकटा जर राहत असेल, तर तो एक तर पशु असू शकतो किंवा परमेश्वर असू शकतो, असं त्याचं सैद्धांतिकदृष्ट्या म्हणजे जर पाहिलं तर राज्य हे व्यक्तीच्या आधीचे आहे असं तो यामध्ये म्हणतो. ॲरिस्टॉटलच्या मते समाजात सर्वप्रथम अस्तित्वात आलेली नैसर्गिक संस्था जर कोणती असेल तर ती म्हणजे कुटुंब संस्था आहे. आणि कुटुंब संस्था ही रानटी अवस्थेत मनुष्य इतर प्राण्याप्रमाणे एकटा राहत होता, मात्र नैसर्गिक प्रवृत्ती, शारीरिक इच्छा व अपत्य निर्मितीची आवश्यकतामधून स्त्री पुरुष हे एकत्र राहू लागल्याने कुटुंब हे पहिल्यांदा अस्तित्वात आले आहे. आणि म्हणून कुटुंबाच्या गरजाची पूर्ती करण्यासाठी व संरक्षणाच्या आवश्यकतेतून कुटुंबात एक गुलामांची त्यामध्ये भर पडली. आणि कुटुंबाचा जो कर्ता पुरुष जो अनुभव आणि शहाणपणामधून सत्ताधारी झाला व मनुष्य हे एक छोटे म्हणजे कुटुंब हे एक छोटे राज्यच बनले. आणि अन्न, वस्त्र, घरे, आक्रमणापासून संरक्षण इत्यादीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्तीसाठी अनेक कुटुंब एकत्रित आल्याने खेडी निर्माण झाली. आणि अशी अनेक खेडी एकत्र येऊन राज्य अस्तित्वात आले. आणि मानवी जीवनाला ज्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टींची गरज होती त्या सर्व राज्यातच उपलब्ध होतात असं ॲरिस्टॉटल म्हणतो. आणि राज्य ही मानवनिर्मित एक संघटना असून मानवाच्या नैसर्गिक प्रेरणेतून त्याची निर्मिती ही झालेली आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला स्त्री पुरुष, नंतर एक कुटुंब, अनेक कुटुंब, मग खेडी आणि अनेक खेडी, आणि या खेडी मिळून एक राज्य हे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून राज्य ही एक मानवनिर्मित संघटना आहे असून मानवाच्या नैसर्गिक प्रेरणेतून त्याची निर्मिती झालेली आहे. कोणत्याही करारातून किंवा करारातून न होता तर माणसाच्या नैसर्गिक प्रेरणेच्या निर्मितीतून ती झालेली आहे असं ॲरिस्टॉटल म्हणतो. त्याचबरोबर राज्याचं जे स्वरूप आहे त्यामध्ये ॲरिस्टॉटल असं म्हणतो की राज्याला कृत्रिम म्हणजे कराराचा परिणाम न मानता राज्याला नैसर्गिक व स्वाभाविक संस्था तो मानतो. आणि त्याची उत्पत्ती प्रामुख्याने विकासातून झाल्याचे तो म्हणतो. कारण मनुष्य ज्या प्रकारचे गुण असतात तशाच प्रकारचे गुण राज्यात सुद्धा असतात. राज्य हे मानवी शरीराप्रमाणेच आहे आणि शरीराचे विभिन्न अवयव जसे की हात, पाय, नाक, कान, डोळे इत्यादी एकाच सूत्रात बांधलेले असतात. तशाच शरीरापासून एखादा अवयव वेगळा झाल्यास त्याला जसे महत्त्व राहत नाही, त्याचप्रमाणे व्यक्ती आणि समुदायाचे मूल्य राज्याच्या संजीवनीवर अवलंबून असते. आणि म्हणून राज्याच्या व्यक्ती, समुदाय, गाव, शासक, वर्ग, प्रजा ह्या इत्यादी घटकांचे अस्तित्व राज्यावर काय अवलंबून आहे. आणि म्हणून शरीराच्या अवयवाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने कार्य केले पाहिजे. शरीर नष्ट झाल्यास जशी अवयवांना किंमत राहत नाही, तसेच राज्यरूपी शरीर नष्ट झाल्यास व्यक्ती व इतर घटकांना सुद्धा महत्त्व राहत नाही. आणि म्हणून राज्याच्या अभावी त्याचा विनाश स्वाभाविकपणे होईल. आणि म्हणून व्यक्ती ज्याप्रमाणे शौर्य, स्वयंनिग्रह, न्यायप्रियता, कार्यतत्परता असते तेच गुण राज्यातही असतात. त्यामुळे राज्य हे मानवी शरीराप्रमाणे असून त्याचे स्वरूप देखील सेंद्रिय आहे असं तो आपल्या राज्याच्या स्वरूपामध्ये म्हणतो. आणि राज्याला नैसर्गिक आणि स्वाभाविक संस्था तो मानत असतो. जसे शरीराची विकास होत असतो, शरीराला हात, पाय, नाक, कान, डोळे असतात आणि त्या या शरीराच्या एकाही
नसला तरी शरीर काम करू शकत नाही, तसं राज्याचे पण सुद्धा व्यक्ती, समुदाय, गाव, शासक, वर्ग, प्रजा इत्यादी घटक हे असतात. तर अशा पद्धतीने राज्याच्या स्वरूपाविषयी ॲरिस्टॉटलने आपले विचार सांगितले आहेत. त्याचबरोबर राज्याची निर्मिती व्यक्तीच्या आधी. ॲरिस्टॉटलच्या मते राज्य हे व्यक्तीच्या अगोदर आहे. राज्य हे कुटुंब व खेडी यांच्यानंतर निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तर मात्र ॲरिस्टॉटल राज्य हे व्यक्तीच्या आधी म्हणजे पहिले असल्याचे म्हटले आहे. ते याचे कारण ऐतिहासिकदृष्ट्या वा काळाच्या संदर्भात तो राज्याचा विचार करत नाही, तर त्याने राज्याचा विचार हा तात्विक आणि नैसर्गिक विकासाच्या संदर्भात केलेला आहे. आणि एखादी वस्तू वा संस्था परिपूर्ण अवस्थेत तेव्हाच पोचते जेव्हा ती नैसर्गिक अवस्थेतून गेलेली असते. आणि म्हणून मानवी समाजाची परिपूर्णता राज्यात वा राज्यसंस्थेत होते. त्यामुळे राज्य ही मानवाची ही काय नैसर्गिक अवस्था आहे व ती व्यक्ती व कुटुंबाच्या आधीची अवस्था आहे. मानवाच्या गरजा असतील, इच्छा असतील इत्यादी राज्यातच या काय होत असतात, पूर्ण होत असतात. आणि म्हणून समाजात न राहणारा मनुष्य जसा पशुप्रमाणे असतो, परंतु समाजात आणि मुख्यतः सुसंघटित समाजात म्हणजेच राज्यात राहणारा मनुष्य हा पशु न राहता मानव बनतो. या अर्थाने राज्य हे व्यक्तीच्या अगोदर आहे असं ॲरिस्टॉटल म्हणतो. त्याचबरोबर ॲरिस्टॉटल राज्य एक सर्वोच्च समुदाय असं म्हणतो. ॲरिस्टॉटलच्या मते मनुष्याच्या अनेक आवश्यकता असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळ्या समुदायाची स्थापना करतो. आणि म्हणून असे समुदाय मनुष्याच्या कल्याणासाठीच असतात. राज्यसुद्धा एक समुदायच आहे, पण त्याचे स्वरूप हे सर्वोच्च समुदाय म्हणून आहे. आणि म्हणून ॲरिस्टॉटल राज्याला सर्वोच्च समुदाय म्हणतो, कारण समाजातील त्याशिवाय इतर समुदाय आपला उद्देश पूर्ण करू शकत नाही. आणि अशा समुदायाचा उद्देश हा मानवाच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्याचा असतो. तर राज्याचा उद्देश मानवी जीवन सुखी करणे हा असतो. राज्य हे मानवाच्या बौद्धिक जीवनाचे प्रतीक असून त्याच्या सर्व आवश्यकतांची पूर्ती राज्यातच शक्य आहे. आणि म्हणून राज्य न्यायावर आधारलेली संस्था असून मनुष्याला चांगले जीवन प्राप्त करून देणे हे राज्याचे ध्येय आहे. आणि म्हणून राज्यामुळे मनुष्याचे जीवन विकसित होते. आणि म्हणून सुखी जीवनासाठी ही राज्य ही काय आवश्यक संघटना आहे. आणि म्हणून राज्याला एक सर्वोच्च समुदाय असं ॲरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर विभिन्नतेतून एकतेचे प्रतीक म्हणजे राज्य. आता ॲरिस्टॉटलच्या मते राज्य हा एक समुदाय आहे आणि त्यात विभिन्न प्रकारचे लोक असतात आणि भिन्न भिन्न प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्यातील भिन्नता नष्ट करणे म्हणजे निकृष्ट दर्जाचे राज्य निर्माण करणे होय असं ॲरिस्टॉटल म्हणतो. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने राज्याच्या एकात्मतेवर भर दिलेला आहे. त्याच्या मते सप्तस्वरातून चांगले संगीताची जशी निर्मिती होते त्याचप्रमाणे राज्यातील विभिन्न अंगांच्या अस्तित्वातून राष्ट्रीय एकतेची निर्मिती ही होत असते. आणि म्हणून प्लेटोने जो न्याय सिद्धांतात एकतेचे समर्थन केले आहे, मात्र त्यासाठी तो नागरिकांचे सर्वच गोष्टी नियमित व नियंत्रित करू इच्छितो. मात्र ॲरिस्टॉटलने राज्याने काही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली ठेवाव्यात व इतर बाबतीत नागरिकांना स्वातंत्र्य देण्याचा विचाराचा आहे. तसे झाले तर राज्यात स्थायी स्वरूपाचे एकतेची निर्मिती होईल असे ॲरिस्टॉटलचे मत होते. आणि म्हणून त्याने अमर्याद एकतेचे समर्थन न करता विविधतेतील एकतेचे समर्थन त्याने केलेले आहे. त्याचबरोबर राज्य एक स्वावलंबी समुदाय आहे असे ॲरिस्टॉटल म्हणतो. ॲरिस्टॉटल स्वावलंबन हे राज्याचे एक वैशिष्ट्यच मानतो. आणि राज्य हा असा समुदाय आहे की ज्यामध्ये नागरिकांच्या सर्व भौतिक आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि म्हणून मनुष्याच्या आर्थिक असेल, बौद्धिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल अशा सर्व ज्या काही आवश्यकता आहेत त्या पूर्ण होऊन मनुष्याला सुखी जीवन जगता यावे म्हणून स्वावलंबी राज्याचा पुरस्कार ॲरिस्टॉटलने त्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून राज्य एक स्वावलंबी समुदाय आहे असं तो ॲरिस्टॉटल
राज्याचे एक वैशिष्ट्य म्हणून मानतो. त्याचबरोबर ॲरिस्टॉटलचा राज्याचा उद्देश, राज्याचा उगमामागील किंवा उदयामागचा उद्देश किंवा स्थापनेमागचा काय उद्देश आहे आणि राज्याचे काय कार्य असले पाहिजे याविषयी ॲरिस्टॉटल म्हणतो की केवळ जगणे हा मनुष्याचा उद्देश नसतो, तर चांगल्या प्रतीचे, श्रेष्ठ प्रतीचे जीवनाची प्राप्ती करणे हा त्याचा जीवनाचा खरा उद्देश असतो. आणि म्हणून व्यक्तीला अशा श्रेष्ठ प्रतीचे जीवन प्राप्त करून देणे हा ॲरिस्टॉटलच्या राज्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे ज्या गोष्टी मनुष्याला आवश्यक आहेत त्याच्या सुखी जीवनासाठी, त्या सर्व गोष्टी राज्याने मनुष्याला निर्माण करून दिल्या पाहिजे, हा खरा उद्देश राज्याचा आहे असा ॲरिस्टॉटल म्हणतो. आणि म्हणून व्यक्तीला अशा श्रेष्ठ पतीचे जीवन प्राप्त करून देणे हा ॲरिस्टॉटलच्या राज्याचा मुख्य उद्देश आहे असे तो म्हणतो. ॲरिस्टॉटलच्या मते राज्य हे मानवी जीवनासाठी निर्माण झाले असून चांगल्या जीवनासाठी टिकून आहे. म्हणजे राज्यातील प्रजेचे, जनतेचे जे रक्षण करणं, म्हणजे चांगल्या जीवनासाठी म्हणजे राज्यामधील जी जनता आहे त्या जनतेचं रक्षण करणं, त्या राज्यामध्ये अंतर्गत शांतता कायम ठेवणे व नागरिकांच्या सुखी जीवनात येणाऱ्या अडचणी, सुखी जीवनात ज्या काही अडचणी येत असतील किंवा समस्या येत असतील त्या दूर करणे, ही एवढ्यावरच राज्याची पूर्ती किंवा राज्याची कार्य ॲरिस्टॉटलला अपेक्षित नाही, तर या उलट तो मनुष्याला सद्गुणी बनवण्यासाठी राज्याने त्याच्या नैतिक गुणांना विकास करावा, मनुष्याला चांगले जीवन जगता यावे यासाठी राज्याने कार्य करावे. राज्याच्या कार्याने मनुष्याला उच्च मूल्याची प्राप्ती झाली पाहिजे, अशा पद्धतीचे कार्य राज्याने हे केले पाहिजे. जसे की आता आपण पाहतो की विविध देशांमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजासुद्धा आपल्याला पूर्ण होताना दिसून येत नाही. त्या देशामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा सैनिकी हस्तक्षेप असेल किंवा हुकुमशाही प्रवृत्तीने त्या जनतेवरती होणारे अन्याय अत्याचार असेल आणि अशा अनेक गोष्टी असतील की ज्यामुळे त्या देशातील, राज्यातील जनता सुखी समाधानाने जीवन जगू शकत नसेल, तर ते राज्य यशस्वी राज्य न म्हणता फेल राज्य आहे असं ॲरिस्टॉटलला वाटतं. आणि म्हणून राज्याचे जे उद्दिष्टे आहेत की ते उद्दिष्टांमध्ये मनुष्याला सद्गुणी बनवण्यासाठी राज्याने त्यांच्या मनुष्याच्या नैतिक गुणांमध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल आणि त्यामुळे त्या मनुष्याला चांगले जीवन कसे जगता येईल हा सुद्धा प्रयत्न राज्याने केला पाहिजे, असे राज्याच्या उद्देशामध्ये ॲरिस्टॉटलने या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रो, आपण राज्याच्या उद्देशाबाबत म्हटलं तर राज्याच्या कार्याबाबत ॲरिस्टॉटलने काही सकारात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या त्याने कार्य सांगितले आहेत राज्याचे. राज्याने मानवी जीवनाला नैतिक व धर्मसंगत बनवावे असं सुद्धा ॲरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. म्हणजे नैतिक आणि धर्मसंगत बनवण्यामध्ये माणसामध्ये जी काही हिंसक प्रवृत्ती असते ती नष्ट होत असते आणि सर्व लोक एक बंधुभाव या संकल्पनेने, एकात्मतेच्या भावनेने एकत्रितरित्या हे राहत असतात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये एक नैतिक आणि धर्मसंगत असले पाहिजे असं ॲरिस्टॉटलचं मत होते. आणि म्हणून नागरिकांनी कधी दुसऱ्याच्या अधिकारावर केलेले आक्रमण एवढेच राज्याचे कार्य नसून मनुष्याला एक चांगलं चरित्रवान बनवून त्याच्यातील अपराधी जी प्रवृत्ती, ती प्रवृत्ती कशी नष्ट होईल, तर असे कार्यसुद्धा राज्याने हे केले पाहिजे. म्हणजे
दुसऱ्यावर होणारे आक्रमणच नाही, तर त्या राज्याने त्या राज्यामधील व्यक्तींना चरित्रवान, नैतिकतेच्या माध्यमातून त्यांना चरित्रवान बनवून त्यांना अपराधी प्रवृत्तीपासून रोखले पाहिजे किंवा त्यांना त्यापासून लांब केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ते राज्याचे कार्य हे ठरेल. परंतु अशा पद्धतीचं कार्य हे आजही काही देशांमध्ये आपल्याला म्हणजे होताना दिसून येतं. त्याचबरोबर ॲरिस्टॉटलच्या मते मनुष्य हा गुण व दोषांचा समन्वय असतो. म्हणजे मनुष्यामध्ये गुण पण असतात आणि दोष पण असतात. आणि म्हणून तेव्हा राज्याने मनुष्याच्या जे काही दोष आहेत, जे काही अवगुण आहेत, त्या अवगुणावरती अंकुश ठेवण्याचं आणि समाजात न्याय प्रस्थापित करून उच्च प्रतीचे जीवन जगता यावे यासाठी सुद्धा राज्याने कार्य करावे असे सुचवून ॲरिस्टॉटलने राज्याचे जे कार्य हे कार्य अधिक व्यापक केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे राज्याने फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, सिटीज न डेव्हलप करता या पद्धतीच्या सुद्धा या पद्धतीच्या काही हिंसक कृती असतील, प्रवृत्ती असतील, जे की जातीभेद, धर्मभेद, सांप्रदायिकता किंवा अशा गोष्टींवरती लोकांमध्ये फूट पाडत असतील, रंगभेद असेल, तर अशा ह्या दोषांवरती राज्याने किंवा नियंत्रण ठेवून समाजात एक न्याय प्रस्थापित करून उच्च प्रतीच्या प्रत्येक नागरिकाला जीवन जगता यावे या पद्धतीने राज्याने कायदे केले पाहिजे किंवा राज्याने कार्य हे केले पाहिजे. असे अनेक प्रकारचे व्यापक स्वरूपातले कार्य ॲरिस्टॉटलने या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने राज्याला ग्रीक परंपरेनुसार नैतिक समुदाय बनवले असून एक राज्याला नैतिक संस्था असे तो या ठिकाणी संबोधतो. आणि म्हणूनच व्यक्तीच्या आंतरिक जीवनाच्या विकासाचे कार्य त्याने राज्यावरती सोपविले आहे. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने राज्याच्या उत्पत्ती, राज्याचे विकास, राज्याचे उद्देश, कार्य, राज्य एक सर्वोच्च समुदाय, राज्याची निर्मिती या सर्व गोष्टींवरती त्याने यावरील विचारांवरती त्याने मीमांसा केली असून राज्य हे मनुष्य स्वभावातून निर्माण झालेले व उदयास आलेले आहे असून मनुष्याच्या सुखी जीवनासाठी ते कायम असल्याचे त्याने म्हटलेले आहे. तर अशा पद्धतीने ॲरिस्टॉटलने आपल्या राज्यविषयक संकल्पनेत राज्यासंबंधी विचारामधून आपले विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण ॲरिस्टॉटलच्या विचारांच्या माध्यमातून राज्याची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, राज्याचा विकास कशा पद्धतीने झाला, राज्याचे उद्देश काय राज्य स्थापनेमागे, आणि राज्य ही कशा पद्धतीने सर्वोच्च असे समुदाय आहे की ज्या समुदायामध्ये व्यक्तीला आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल, आपला विकास करता येईल, यासंबंधी मत ॲरिस्टॉटलने दी पॉलिटिक्स हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्याने राज्याविषयीचे विचार त्याने मांडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण ॲरिस्टॉटलच्या राज्यासंबंधीच्या विचारातून समजून घेऊ शकतो. धन्यवाद.